हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. फ्रेंड्स, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामच्या दृष्टीने जो इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स यामधील टॉपिक मॅट्रायसिस आपण स्टार्ट केलेला आहे. आजचा हा व्हिडिओ मॅट्रायसिसचा 7th पार्ट आहे, ज्यामध्ये आपण आयगन व्हॅल्यूज अँड आयगन वेक्टर्स या सब टॉपिक विषयी डिस्कस करणार आहोत. सो आजचे लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामसाठी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स या सब्जेक्टच्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या नोट्स परचेस करू शकता. सो आजचे लेक्चर आपण या ठिकाणी स्टार्ट करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्वात अगोदर आयगन व्हॅल्यूज अँड आयगन वेक्टर या टॉपिकशी रिलेटेड थेरी पार्ट डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर या सब टॉपिकवरील सॅम्पल क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. सो फर्स्टली हियर इफ देअर इज कॉलम मॅट्रिक्स x m by n and a b n by n square matrix such that x is equal to lambda x, where this x is the eigenvector and lambda is the eigenvalue. This equation can be written as x minus lambda x is equal to 0, that is a minus lambda into x is equal to 0. So this equation is known as characteristic equation. आणि ह्या characteristic equation चा यूज करून आपल्याला eigenvalues आणि eigenvectors फाइंड आउट करायचे असतात. Okay, so remember this characteristic equation. So here any non-zero vector x is said to be characteristic vector or eigenvector of a matrix A if there exists a number lambda such that x is equal to lambda x. Also lambda is said to be a characteristic root or eigenvalue of the matrix A corresponding to the characteristic vector x. So हे जे characteristic equation आहे a minus lambda into x, तर या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनवरून आपण सर्वात अगोदर आयगन व्हॅल्यूज फाइंड आउट करतो, म्हणजेच लॅम्डाची व्हॅल्यू फाइंड आउट करतो, ज्याला कॅरेक्टरिस्टिक रूट देखील म्हटलं जातं. आणि या ठिकाणी आयगन व्हॅल्यूज म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक रूट म्हणजेच लॅम्डाची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला या लॅम्डाच्या व्हॅल्यूवरून आयगन वेक्टर्स फाइंड आउट करायचे असतात, म्हणजेच या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते बाय युजिंग दिस कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. सो आता आपण या ठिकाणी जे काही आयगन व्हॅल्यूज आहेत तर या आयगन व्हॅल्यूज फाइंड आउट करण्याच्या ज्या मेथड आहेत त्याविषयी डिस्कस करूया. सो फर्स्ट मेथड इज लेट ए बी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3, से a is equal to 4 0 0 0 5 0 0 0 6, that is diagonal matrix. Then write down directly the eigen values of a as lambda is equal to 4 5 6. It means that आपल्याला हा जो मॅट्रिक्स देण्यात आलेला आहे सर्वात अगोदर आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर जर फाइंड आउट करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. ओके, स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच आपण त्याच्या आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्स फाइंड आउट करू शकतो. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, त्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स असतात. सो दॅट इज स्क्वेअर मॅट्रिक्स. सो इन द केस ऑफ 3x3 स्क्वेअर मॅट्रिक्स या ठिकाणी सपोज हा मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स असेल. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, त्या मॅट्रिक्समधील जे डायगोनल एलिमेंट्स असतात ते कसे असतात, ते डायगोनल एलिमेंट्स नॉन झिरो असतात. ओके, सो हा जो मॅट्रिक्स आहे मॅट्रिक्स ए, यामध्ये आपण पाहू शकतो डायगोनल एलिमेंट्स कसे आहेत, नॉन झिरो आहेत आणि बाकीचे जे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत ते कसे आहेत, झिरो आहेत. सो डायगोनल मॅट्रिक्सच्या केसमध्ये त्या डायगोनल मॅट्रिक्सचे जे एलिमेंट्स असतात ते एलिमेंट्स असतात त्या डायगोनल मॅट्रिक्सच्या आयगन व्हॅल्यूज. सो त्यामुळे या ठिकाणी मॅट्रिक्स एच्या आयगन व्हॅल्यूज आपल्याला डायरेक्टली मिळणार आहे बाय ऑब्झर्वेशन 4 5 6. ओके, सो हे झालं डायगोनल मॅट्रिक्सच्या बद्दल. सो आता आपण पाहूया नेक्स्ट वन. आपल्याला काय दिलेलं आहे, इफ a is equal to 1 -2 -1 0 3 2 0 0 5, that is upper triangular matrix, then eigen values are lambda is equal to 1 3 5. तर या ठिकाणी हा जो मॅट्रिक्स ए आहे हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये जे काही डायगोनल एलिमेंट्स असतात या डायगोनल एलिमेंट्सच्या लोअर साईडचे एलिमेंट झिरो असतात. या लोअर साईडचे एलिमेंट्स कसे आहेत, या ठिकाणी झिरो आहेत आणि या लोअर साईडच्या एलिमेंटच्या वरती हा एक ट्रायंगल तयार झालेला आहे. ओके, सो दिस इज नोन ॲज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. सो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये आयगन व्हॅल्यूज काय असतात, त्या मॅट्रिक्सचे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते डायगोनल एलिमेंट्स म्हणजेच अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचे आयगन व्हॅल्यूज असतात. तर या ठिकाणी मॅट्रिक्स एसाठी आयगन व्हॅल्यूज काय होतील, डायरेक्टली लॅम्डा इज इक्वल टू 1 3 5. तर हे जे आपण डिस्कस करतो या आयगन व्हॅल्यूजच्या प्रॉपर्टीज आहेत. आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टरच्या तुम्हाला प्रॉपर्टीज डिटेलमध्ये
हव्या असतील तर तुम्ही नोट्स रेफर करू शकता. नोट्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ओके, तर हे झालं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सच्या बाबतीत. नेक्स्ट वन इज गिवन दॅट इफ A is equal to 1 0 0 minus 1 2 0 4 0 3, that is lower triangular matrix. Then eigenvalues are lambda is equal to 1 2 3. So या ठिकाणी मॅट्रिक्स ए आपल्याला जो देण्यात आलेला आहे तो लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही डायगोनल इलेमेंट्स आहेत या मॅट्रिक्सचे, या डायगोनल इलेमेंटच्या अप्पर साईडचे इलेमेंट्स कसे आहेत, 0 आहेत. आणि हे जे काही अप्पर साईडचे इलेमेंट्स आहे त्याच्या लोअर साईडला एक ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. सो दिस इज लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. सो लोअर ट्रायंग्युलरचे मॅट्रिक्सच्या केसमध्ये त्या मॅट्रिक्सच्या आयगन व्हॅल्यूज काय असतात, त्या मॅट्रिक्सचे डायगोनल एलिमेंट्स म्हणजेच त्या मॅट्रिक्सच्या आयगन व्हॅल्यूज असतात. म्हणजे बाय ऑब्झर्वेशन देखील आपण या मॅट्रिक्सच्या आयगन व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो किंवा सांगू शकतो. सो हिअर for this lower triangular matrix, eigenvalues are lambda is equal to 1 2 3. Okay, now next one. So in the case of 2 by 2 square matrix, now for a square matrix of order 2 by 2, say A is equal to A11 A12 A21 A22, the characteristic equation of A is determinant of A minus lambda I is equal to 0, that is A11 minus lambda A12 A21 A22 मायनस लॅम्बडा इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी 2 by 2 चा स्क्वेअर मॅट्रिक्स आपल्याला देण्यात आलेला असेल त्यावेळी कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय होईल, या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅम्बडा इज इक्वल टू 0. आणि हे जे काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे ते आपल्याला सॉल्व करावं लागणार आहे. आणि हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॅम्बडाच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत, म्हणजेच आपल्याला आयगन व्हॅल्यूज मिळणार आहेत. So the expansion of this determinant is written by using a shortcut method as follows. तर या ठिकाणी ह्या ज्या काही शॉर्टकट मेथड आहेत त्या तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत, बिकॉज या शॉर्टकट मेथडचा यूज करून आपण मिनिमम टाईममध्ये तो क्वेश्चन सॉल्व करू शकतो. सो इन द केस ऑफ 2 by 2 स्क्वेअर मॅट्रिक्स, शॉर्टकट मेथड इज वॉट, लॅम्बडा स्क्वेअर मायनस S1 लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 0. सो हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे. हे इक्वेशन कशासाठी आहे, हा जो डिटर्मिनंट आहे हा डिटर्मिनंट सॉल्व करण्याची ही शॉर्टकट मेथड आहे. सो लॅम्बडा स्क्वेअर मायनस S1 लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 0, वेअर दिस S1 इज वॉट, S1 इज द सम ऑफ मायनर्स ऑफ ऑर्डर 1 अलॉंग मेन डायगोनल ऑफ A. म्हणजे शॉर्टमध्ये S1 म्हणजे काय असणार आहे, जो काय आपल्याला गिव्हन मॅट्रिक्स आहे तर त्या मॅट्रिक्सचे जे डायगोनल इलेमेंट्स आहेत त्या डायगोनल इलेमेंट्सची सम म्हणजेच या ठिकाणी S1 असणार आहे. ओके, सो S1 काय होईल या मॅट्रिक्स A च्या बाबतीत, A11 प्लस A22, दॅट इज सम ऑफ दॅट डायगोनल इलेमेंट्स. डिटर्मिनंट ऑफ A म्हणजे जो काय आपल्याला गिव्हन मॅट्रिक्स A आहे त्या मॅट्रिक्स A चे आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. डिटर्मिनंट फाइंड आउट करता तुम्हाला येतच असेल. ओके, तर येत नसेल तर तुम्ही मॅट्रिक्सचा फर्स्ट पार्ट पाहू शकता. हे झालं 2 by 2 स्क्वेअर मॅट्रिक्सच्या बाबतीत. सो सपोज 3 by 3 चा मॅट्रिक्स दिला असेल त्यावेळी आपण हा डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो, शॉर्टकट मेथडने. सो फॉर अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 by 3, से A इज इक्वल टू A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. सो फॉर दिस 3 by 3 स्क्वेअर मॅट्रिक्स कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ A इज डिटर्मिनंट ऑफ A मायनस लॅम्बडा, दॅट इज या ठिकाणी आपल्याला जे काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळेल मॅट्रिक्स ए साठी ते अशा पद्धतीने मिळून जाईल. आता आपल्याला हा जो डिटर्मिनंट आहे हा सॉल्व करायचा असेल तर असा जर सॉल्व करायला गेलो आपण हा डिटर्मिनंट, ओके, जसं आपण 3 by 3 मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट फाइंड आउट करतो त्या मेथडने जर सॉल्व करायला गेलं तर आपल्याला आन्सर फाइंड आउट करताना खूप टाईम जाणार आहे आणि आपलं आन्सर मे बी त्या ठिकाणी चुकीचं देखील होऊ शकतं, बिकॉज तेवढे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी इन्क्रीज होणार आहेत. सो इन दॅट केस आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी ही शॉर्टकट मेथड यूज करायची आहे या डिटर्मिनंटचं आन्सर फाइंड आउट करायला, किंवा हे जे काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे याचं आन्सर फाइंड आउट करताना. तर मग या ठिकाणी शॉर्टकट मेथड काय आहे, 3 by 3 स्क्वेअर मॅट्रिक्ससाठी लॅम्बडा क्यूब मायनस S1 लॅम्बडा स्क्वेअर प्लस S2 लॅम्बडा मायनस डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 0. तर खूपच इम्पॉर्टंट असे हे दोनही इक्वेशन्स आहेत. ओके, 2 by 2 मॅट्रिक्ससाठी आणि 3 by 3 मॅट्रिक्ससाठी. सो रिमेंबर दिस वन. ओके, तर याचा यूज कसा करायचा आपण हे पुढे क्वेश्चन्समध्ये पाहणारच आहोत. ओके.
या ठिकाणी S1 काय असणार आहे, S1 इज द सम ऑफ मायनर्स ऑफ ऑर्डर 1 अलॉंग मेन डायगोनल ऑफ ए. म्हणजेच S1 काय असणार आहे, आपल्याला जो काही गिवन मॅट्रिक्स आहे, या ठिकाणी गिवन मॅट्रिक्स, हा जो गिवन मॅट्रिक्स आहे त्या गिवन मॅट्रिक्समधील जे डायगोनल एलिमेंट्स आहेत A11, A22, A33 या डायगोनल एलिमेंटची सम म्हणजेच S1 असणार आहे. ओके, सो S1 मीन्स व्हॉट, सम ऑफ diagonal elements of matrix A. Then S2 is equal to sum of minors of order 2 of the diagonal element of A. तर S2 काय असणार आहे, जे काही डायगोनल एलिमेंट्स आहेत या ठिकाणी S2 कशा पद्धतीने येईल पहा. या ठिकाणी हा जो मॅट्रिक्स A आपल्याला देण्यात आलेला आहे, तर S2 ची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड आउट करणार. सर्वात अगोदर हे जे काही डायगोनल एलिमेंट्स आहेत A11, A22, A33 या डायगोनल एलिमेंटचे जे मायनर आहेत त्या मायनरची सम म्हणजेच आपल्याला S2 मिळणार आहेत. सो या ठिकाणी A11 जे एलिमेंट्स आहेत A11, A22, A33 या डायगोनल एलिमेंटचे आपल्याला मायनर फाइंड आउट करायचे आहेत आणि या मायनरची सम केल्यानंतर आपल्याला S2 ची व्हॅल्यू मिळणार आहे. सो या ठिकाणी सपोज A11 साठी आपल्याला मायनर काय मिळणार आहेत, A11 एलिमेंटसाठी A11 हा एलिमेंट ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये प्रेझेंट आहे ती रो आणि तो कॉलम आपल्याला या ठिकाणी निग्लेक्ट करायचा आहे आणि बाकीचे जे एलिमेंट्स राहणार आहेत A22, A23, A32, A33 हे जे एलिमेंट्स राहणार आहेत या एलिमेंटचा डिटर्मिनंट फाइंड आउट केला की आपल्याला त्या एलिमेंटचे मायनर मिळणार आहेत. सिमिलरली या ठिकाणी जो काही सेकंड डायगोनल एलिमेंट आहे A22 याच्या बाबतीत देखील मायनर तशा पद्धतीने फाइंड आउट करायचे आहे आणि A33 साठी देखील मायनर फाइंड आउट करायचे आहेत आणि या तीनही एलिमेंटच्या मायनरची सम केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे, S2 मिळणार आहे. ओके, सो S1 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, S2 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, देन आपल्याला डिटर्मिनंट ऑफ A फाइंड आउट करायचा आहे आणि या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ A 3/3 जो काही गिवन मॅट्रिक्स दिलेला आहे A त्यावरून डिटर्मिनंट ऑफ A फाइंड आउट करायचा आहे. या सर्व व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये पुट करून आपल्याला हे जे काही इक्वेशन आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन याचे रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजेच आपल्याला आयगन व्हॅल्यूज मिळतील, म्हणजेच लॅम्बडाच्या व्हॅल्यूज मिळून जातील. ओके, आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट पहा. या ठिकाणी नेक्स्ट वन इज इम्पॉर्टंट नोट आहे ही, किंवा याला आपण आयगन वेक्टर आणि आयगन व्हॅल्यूजची प्रॉपर्टी देखील म्हणू शकतो. सो वी चेक द आयगन व्हॅल्यूज ऑब्टेन आर करेक्ट और रॉंग बाय यूजिंग द फॉलोइंग फॉर्म्युला. फर्स्ट फॉर्म्युला इज फॉर A 2/2 we must have lambda 1 plus lambda 2 is equal to A11 plus A22 and lambda 1 into lambda 2 is equal to determinant of A. तर या हेच आहेत प्रॉपर्टीज ऑफ दॅट आयगन व्हॅल्यूज अँड आयगन वेक्टर. सो या ठिकाणी 2/2 मॅट्रिक्सच्या बाबतीत आपल्याला आयगन व्हॅल्यूज करेक्ट आहे की रॉंग आहे हे चेक करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2 म्हणजेच जे काही आयगन व्हॅल्यूज आलेले आहेत त्या आयगन व्हॅल्यूजची सम इक्वल असली पाहिजे डायगोनल एलिमेंट्स ऑफ दॅट मॅट्रिक्स. ओके, अँड त्यामधलीच दुसरी प्रॉपर्टी काय आहे, लॅम्बडा 1 इंटू लॅम्बडा 2 इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए. मीन्स प्रॉडक्ट ऑफ आयगन व्हॅल्यूज इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स. ओके, सो या ठिकाणी राईट हँड साईड इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड इक्वल येत असेल. सो जे काही आयगन व्हॅल्यूज आपल्याला मिळालेले आहेत त्या कशा असणार आहे, करेक्ट असणार आहे. हे झालं 2/2 मॅट्रिक्सच्या बाबतीत. तर आता आपण पाहूया 3/3 स्क्वेअर मॅट्रिक्सच्या बाबतीत. For 3/3 square matrix lambda 1 plus lambda 2 plus lambda 3 is equal to A11 plus A22 plus A33 and lambda 1 into lambda 2 into lambda 3 is equal to determinant of A. म्हणजेच या ठिकाणी जे काही आयगन व्हॅल्यूज आहेत त्या आयगन व्हॅल्यूजची सम इक्वल असली पाहिजे डायगोनल एलिमेंट ऑफ दॅट मॅट्रिक्स. ओके, अँड प्रॉडक्ट ऑफ आयगन व्हॅल्यूज इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स. तर या ज्या आहेत या आयगन व्हॅल्यूजच्या प्रॉपर्टीज देखील आहेत. सो डिटेलमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी हव्या असतील तर तुम्ही नोट्स रेफर करू शकता. तर आता आपण पाहूया नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज क्रॅमर्स रूल. जर आपल्याला 3/3 चा स्क्वेअर मॅट्रिक्स दिलेला असेल आणि आता आपल्याला या ठिकाणी आयगन व्हॅल्यूज मिळाल्या, लॅम्बडा म्हणजे काय, आयगन व्हॅल्यूज. आयगन व्हॅल्यूज मिळाल्यानंतर आपल्याला आयगन वेक्टर्स फाइंड आउट करावे लागतात. सो आयगन वेक्टर्स फाइंड आउट करताना आपल्याला अशा पद्धतीने इक्वेशन्स मिळतात. ओके, आणि हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनवरून आपल्याला आयगन वेक्टर्स म्हणजेच XYZ च्या व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतात. सो
या ठिकाणी शॉर्टकट मेथड जी आहे एक्स वाय झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर ती आहे क्रॅमर्स रूल. या ठिकाणी क्रॅमर्स रूल अप्लाय करून आपल्याला आयगन वेक्टर्स फाइंड आउट करायचे असतात. सो त्यासाठी क्रॅमर्स रूल काय होईल, एक्स डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ b1 c1 b2 c2 इज इक्वल टू -y अपॉन a1 डिटर्मिनंट ऑफ a1 c1 a2 c2 इज इक्वल टू z अपॉन डिटर्मिनंट ऑफ a1 b1 a2 b2. म्हणजेच या ठिकाणी लक्षात कसं ठेवायचं, आपल्याला एक्स वाय झेड फाइंड आउट करायचे आहेत आणि या ठिकाणी जो काही डिनॉमिनेटर असणार आहे या ठिकाणी, तर तो डिनॉमिनेटर म्हणजेच आयगन वेक्टर असणार आहेत त्या लॅम्डाच्या व्हॅल्यूसाठी. सो या ठिकाणी एक्स डिवायडेड बाय, तर या ठिकाणी डिटर्मिनंटमध्ये कोणत्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत, तर डिटर्मिनंटमध्ये या ठिकाणी एक्सचे कोइफिशियंट सोडून जे काही वाय आणि झेड रिमेन राहिलेले आहेत त्या वाय आणि झेडचे कोइफिशियंट आपल्याला या डिटर्मिनंटमध्ये घ्यायचे आहे. सो एक्स डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ या ठिकाणी वायचे आणि झेडचे कोइफिशियंट b1 c1 b2 c2 इज इक्वल टू वाय डिवायडेड बाय मिडलची जी टर्म असणार आहे त्याला मायनस साइन अप्लाय करायचा आहे. सो -y अपॉन या ठिकाणी वायसाठी काय होईल, वायमध्ये आपल्याला ही टर्म ॲज इट इज ठेवायची आहे आणि आपल्याला एक्स आणि झेडचे जे कोइफिशियंट्स आहेत ते या डिटर्मिनंटमध्ये घ्यायचे आहे. सो डिटर्मिनंट ऑफ a1 c1 a2 c2 इट इज इक्वल टू z डिवायडेड बाय या ठिकाणी झेडच्या केसमध्ये काय होणार आहे, z डिवायडेड बाय ही टर्म आपल्याला ॲज इट इज ठेवायची आहे आणि एक्स आणि वायचे डिटर्मिनंट, एक्स आणि वायचे जे कोइफिशियंट आहेत त्या या डिटर्मिनंटमध्ये घ्यायचे आहे. सो z डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ a1 b1 a2 b2. ओके, सो अशा पद्धतीने याच्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि जे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत ते व्यवस्थितपणे समजून घ्या. नोट्समध्ये तुम्हाला हे सगळं प्रॉपरली मिळून जाईल, तर तुम्ही माझ्या नोट्स देखील रेफर करू शकता. तर आता आपण डायरेक्टली आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर यावरील क्वेश्चन स्टार्ट करूया. तर या व्हिडिओमध्ये जे काही आपण क्वेश्चन घेणार आहोत ते सर्वच्या सर्व क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे सर्व क्वेश्चन व्यवस्थितपणे समजून घ्या, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. सो फर्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट find the eigenvalues and eigenvector of matrix A is equal to -4 2 4 3. तर आपल्याला या ठिकाणी गिवन मॅट्रिक्स A या ठिकाणी देण्यात आलेला आहे -4 2 4 3. तर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन माहित आहे, डिटर्मिनंट ऑफ A मायनस लॅम्डा I इज इक्वल टू 0. तर आता हे जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे तर त्यामध्ये आपल्याला मॅट्रिक्स एच्या व्हॅल्यूज पुट करून या ठिकाणी या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करायचं असतं, म्हणजेच रूट्स फाइंड आउट करायचे असतात. सो कशा पद्धतीने या ठिकाणी करू शकतो आपण, या ठिकाणी -4 2 4 3 हा गिवन मॅट्रिक्स आहे मायनस लॅम्डा इंटू 2/2 मॅट्रिक्ससाठी या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स देखील आपण 2/2चा घेणार आहे, म्हणजेच 1 0 0 1. ओके, याचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा असतो, इट इज इक्वल टू 0. सो या ठिकाणी आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल या दोन मॅट्रिक्सचं. तर आपल्याला काय मिळेल, डिटर्मिनंट ऑफ -4 मायनस लॅम्डा 2 4 3 मायनस लॅम्डा इट इज इक्वल टू 0. आता आपल्याला या ठिकाणी डिटर्मिनंट सॉल्व करावा लागेल. डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर आपल्याला लॅम्डाची व्हॅल्यू मिळणार आहेत. लॅम्डाची व्हॅल्यू मिळणार आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आयगन व्हॅल्यूज मिळणार आहे. सो या ठिकाणी -4 मायनस लॅम्डा इंटू 3 मायनस लॅम्डा -2 इंटू 4 8 इट इज इक्वल टू 0. ओके, सो आता या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे, हे जे काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला लॅम्डाच्या व्हॅल्यू मिळतील. लॅम्डा इज इक्वल टू -5 4. ओके, तर लॅम्डाच्या व्हॅल्यू -5 आणि 4 मिळालेल्या आहेत. तर आता लॅम्डाची व्हॅल्यू मिळाली म्हणजे कोणती व्हॅल्यू मिळाली, आपल्याला आयगन व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता या आयगन व्हॅल्यूजवरून आपल्याला आयगन वेक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके, तर आयगन वेक्टर्स कशा पद्धतीने फाइंड आउट करणार आपण, सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, सिम्पली यामध्ये आपला फक्त चेंज असणार आहे, तो म्हणजे या ठिकाणी A मायनस लॅम्डा I इंटू एक्स इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी फक्त आपल्याला एक्स ॲड करायचा आहे. तर ते कशावरून मिळेल, या इक्वेशनमध्ये आपण फक्त काय केलेलं आहे, एक्सने मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, त्यापेक्षा आपण याला
या इक्वेशन या डिटर्मिनंट सोबत कम्पेअर करूया. सो या ठिकाणी -4 मायनस लॅम्डाची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. सपोज आपण सर्वात अगोदर आयगन वेक्टर कशासाठी फाइंड आउट करतोय. या ठिकाणी लॅम्डाची व्हॅल्यू माहीत आहे -5 4. तर लॅम्डा सर्वात अगोदर आपण ज्यावेळी लॅम्डाची व्हॅल्यू -5 असेल त्यासाठी आयगन वेक्टर फाइंड आउट करूया. सो या ठिकाणी लॅम्डाची व्हॅल्यू आपल्याला -5 पुट करायची आहे. सो मायनस मायनस या ठिकाणी प्लस होईल. सो +5 या ठिकाणी 2 ॲज इट इज 4 3 प्लस या ठिकाणी होईल 5. ओके इंटू एक्सला आपण या ठिकाणी सपोज कन्सिडर करूया x1 y1 इट इज इक्वल टू 0. So -4 plus 5 we get 1 2 4 8 into x1 y1 it is equal to 0. So आता या ठिकाणी आपल्याला या मॅट्रिक्स वरून इक्वेशन मिळतील. तर ते इक्वेशन कशा पद्धतीने मिळतील. x1 plus 2y1 is equal to 0. This is first equation and second equation we will get 4x1 plus 8y1 is equal to 0. This is second equation. तर आता या ठिकाणी इक्वेशन 1 वरून सपोज आपण या ठिकाणी इक्वेशन 1 वरून आपल्याला x1 ची व्हॅल्यू मिळाली -2y1 आणि या ठिकाणी आपण y1 ला कन्सिडर केलं एक कॉन्स्टंट दॅट इज y1 इज इक्वल टू k. सो आपल्याला x1 काय मिळणार आहे -2k. ओके सो आता या ठिकाणी x मिळालेला आहे -2k, y1 मिळालेला आहे k. म्हणजेच x1 y1 च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. इट इज इक्वल टू x1 इज व्हॉट. x1 इज -2k आणि y1 काय आहे या ठिकाणी k. तर जो कॉन्स्टंट आहे त्याला जर आपण बाहेर घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील -2 1 आणि हे जे -2 1 जे आहेत तेच काय आहेत आयगन वेक्टर. पण केव्हा ज्यावेळी आपण आयगन व्हॅल्यू -5 घेतली त्यावेळी आपल्याला आयगन वेक्टर काय मिळालेला आहे -2 1. म्हणजेच आपल्याला आयगन वेक्टर या ठिकाणी मिळालेला आहे -2 1. आता ही झाली लेंदी प्रोसेस. आता आपण शॉर्टकट मेथड अप्लाय करूया. ओके आता शॉर्टकट मेथडमध्ये आपण काय करणार आहोत पहा. आपण जो काही आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायला सांगितला होता 2/2 मॅट्रिक्ससाठी तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी अप्लाय करूया. 2/2 मॅट्रिक्ससाठी शॉर्टकट फॉर्म्युला काय होता फॉर 2/2 स्क्वेअर मॅट्रिक्स. या ठिकाणी जे काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे कोणतं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन हे जे काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे ते सॉल्व करण्याचा जो शॉर्टकट फॉर्म्युला होता. आपल्याला ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्याची गरजच नाही आहे. आपण डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करूया. λ² - s1 लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल टू 0. आता s1 म्हणजे काय आहे. s1 इज द डायगोनल एलिमेंट्स ऑफ गिवन मॅट्रिक्स म्हणजेच -4 + 3 अँड डिटर्मिनंट ऑफ a फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल टू -4 × 3 -12 - 4 × 2 8 इट इज इक्वल टू -20. म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल टू आपल्याला -20 मिळालेला आहे. सो या व्हॅल्यूज इक्वेशनमध्ये पुट केल्या. λ² - s1 इज व्हॉट -4 + 3 -1 प्लस डिटर्मिनंट ऑफ a इज -20 इज इक्वल टू 0. हियर दिस इज लॅम्बडा. सो λ² प्लस लॅम्बडा -20 इज इक्वल टू 0. तर आपल्याला डायरेक्टली या ठिकाणी काय मिळालेलं आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन या फॉर्ममध्ये मिळालेलं आहे. आणि आता आपण या इक्वेशनच्या रूट्स फाइंड आउट करू शकतो. ओके तर हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. मी तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करेल की एक्झाममध्ये हा फॉर्म्युलाच यूज करा. ओके सो आता आपल्याला हे रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. तर अशा दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन -20 आहे आणि ज्यांची ॲडिशन +1 आहे. सो हियर 4 × 5 दॅट इज -4 × 5 -20 -4 + 5 इट इज 1. तर आपल्याला या ठिकाणी मिळेल λ-4 into λ plus 5 it is equal to 0. That is λ is equal to 4, λ is equal to -5 are the eigen values. तर आता हे आपल्याला मिळालेले आहेत आयगन व्हॅल्यूज. ओके सो आता ह्या आयगन व्हॅल्यूज मिळाल्यात
तर आता आपल्याला काय करायचं आहे, या आयगन व्हॅल्यूजवरून आयगन वेक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. पण आयगन वेक्टर्स कशा पद्धतीने फाइंड आउट करणार. सो सेम या ठिकाणी प्रोसिजर की आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, हे जे काही आयगन जे काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन होतं त्याला आपल्याला काय करायचं आहे, इंटू कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय होतं, a मायनस लॅम्बडा आय इंटू एक्स, यावरून आपण आयगन वेक्टर्स फाइंड आउट करतो. एक्स इज आयगन वेक्टर्स. सो a इज गिवन दॅट -4 2 4 3 मायनस लॅम्बडा. सपोज या ठिकाणी आपण जे काही या अगोदर आयगन वेक्टर -5 साठी फाइंड आउट केलं होतं, तर या ठिकाणी लॅम्बडाची व्हॅल्यू ज्यावेळी 4 असेल त्यासाठी आपण या ठिकाणी आयगन वेक्टर फाइंड आउट करूया. सो हिअर 4 इंटू या ठिकाणी 2x2 मॅट्रिक्ससाठी आयडेंटिटी मॅट्रिक्स घेणार आहोत 1 0 0 1 इंटू या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू सपोज आपण घेऊया, XY घेऊ शकता, X1 Y1 घेऊ शकता, AB असे कोणतेही व्हॅल्यूज आपण या वेक्टरसाठी घेऊ शकतो. इट इज इक्वल टू 0. आता आपल्याला ही टर्म सॉल्व करावी लागेल. तर या ठिकाणी काय मिळेल, -4 2 - 0 2 4 3 - 4 इंटू XY इट इज इक्वल टू 0. सो या ठिकाणी -4 - 4 0. इट इम्प्लाइज दॅट 0 2 4 -1 XY. ओके. तर आता याच्यावरून आपल्याला इक्वेशन मिळतील. इक्वेशन काय मिळतील आपल्याला या ठिकाणी, चेकआउट करा आपलं हे कॅल्क्युलेशन बरोबर आहे की नाही ते. ओके. ओके. सो या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळतील दॅट इज 2x इज इक्वल टू 0 अँड 4x मायनस y इज इक्वल टू 0. सपोज या ठिकाणी दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2. इक्वेशन 2 जर आपण कन्सिडर केलं, इक्वेशन 2 वरून 4x इज इक्वल टू y अँड हिअर इट इम्प्लाइज दॅट x इज इक्वल टू y अपॉन 4, x अपॉन 4. तर या ठिकाणी एक्सच्या जे डिनॉमिनेटर आहेत, वायचे जे डिनॉमिनेटर आहेत, तर तेच काय असणार आहे, आयगन वेक्टर. म्हणजेच ज्यावेळी लॅम्बडाची व्हॅल्यू 4 असेल त्यावेळी आपल्याला आयगन वेक्टर्स काय मिळणार आहेत, तर आयगन वेक्टर्स मिळतील एक्स या ठिकाणी 1 4. ओके. तर या ठिकाणी जे डिनॉमिनेटरला ज्या व्हॅल्यूज येतील या ठिकाणी, तर ते असणार आहेत आयगन वेक्टर्स. ओके. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण आयगन वेक्टरशी रिलेटेड. हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे पहा, द आयगन वेक्टर्स ऑफ मॅट्रिक्स 1 2 0 2 आर रिटन इन द फॉर्म ऑफ 1a अँड 1b, देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ a प्लस b. तर या ठिकाणी आपल्याला आयगन वेक्टर देण्यात आलेले आहेत. आपल्याला a प्लस b ची व्हॅल्यू विचारलेली आहे. म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला a ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल, नंतर b ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल आणि त्यांचं ॲडिशन आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. सो सर्वात अगोदर आपल्याला आयगन मॅट्रिक्स देण्यात आलेला आहे. मॅट्रिक्स काय देण्यात आलेला आहे, 1 2 0 2. तर या मॅट्रिक्सच्या आपल्याला आयगन व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतील. ओके. लॅम्बडाच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड आउट कराव्या लागतील. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो दिस वन इज अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके. तर हा जो अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे, ज्यावेळी अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असतो त्यावेळी त्या अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्सच्या आयगन व्हॅल्यूज काय असतात, आयगन व्हॅल्यूज असतात त्या मॅट्रिक्सचे डायगोनल इलेमेंट्स. ओके. तर या ठिकाणी आयगन व्हॅल्यूज काय होतील या गिवन मॅट्रिक्ससाठी 1 2. तर हे जे काही डायगोनल इलेमेंट्स आहेत तर तेच त्या अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्सच्या आयगन व्हॅल्यूज होणार आहेत. म्हणजे लॅम्बडाच्या व्हॅल्यू आपल्याला 1 2 मिळालेले आहेत. आता या ठिकाणी लॅम्बडाच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. सो आता आपल्याला आयगन वेक्टर्स माहीत आहेत.
eigenvectors is 1a and 1b. Okay, vectors are 1a 1b. ओके, सो आता आपण काय करूया, ज्यावेळी लॅम्डाची व्हॅल्यू 1 असेल, सपोज दिस इज लॅम्डा 1 इज इक्वल टू 1, त्या केसमध्ये आपण या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ज्यावेळी आयगन व्हॅल्यू 1 असेल आणि आयगन वेक्टर 1a असेल, त्यावेळी आपण a ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. सो आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन माहीत आहे, a मायनस लॅम्डा आय इंटू एक्स इज इक्वल टू 0. एक्स म्हणजे काय, आयगन वेक्टर आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. लॅम्डा म्हणजे आयगन व्हॅल्यू ऑलरेडी माहीत आहे. ए इज द गिवन मॅट्रिक्स, तो देखील आपल्याला माहीत आहे. गिवन मॅट्रिक्स काय आहे, 1 2 0 2 मायनस लॅम्डा इज 1, आय इज 2/2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स दॅट इज 1 0 0 1 इंटू एक्स काय आहे, एक्स इज द वेक्टर. वेक्टर काय आपण या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहे 1a, इट इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपल्याला सॉल्व करावं लागेल. ओके, सो 1 2 0 2 मायनस या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, यांना सॉल्व केल्यानंतर 1a, सॉरी या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर हे सॉल्व करावं लागेल. ओके, आणि त्यानंतर सो या ठिकाणी 1 मायनस 1 0, 2 मायनस 0 2, 0 मायनस 1 या ठिकाणी 0 0 0 होईल, 2 मायनस 1 1 इंटू 1a, इट इज इक्वल टू 0 0. सो या ठिकाणी या दोन मॅट्रिक्सचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळेल, 0 प्लस 2a इज इक्वल टू 0, दॅट इज 2a इज इक्वल टू 0. इट इम्प्लाइज दॅट a इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी a ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 0. आता आपल्याला b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, आता आपण चेक करूया कशासाठी, ज्यावेळी आयगन व्हॅल्यू असेल 2 आणि आयगन वेक्टर असेल 1b, at that time a minus lambda I into x is equal to 0. this is characteristic equation. a माहित आहे आपल्याला, गिवन मॅट्रिक्स 1 2 0 2 मायनस लॅम्डाची व्हॅल्यू आहे 2 इंटू आयगन या ठिकाणी 2/2 आयडेंटिटी मॅट्रिक्स होईल 1 0 0 1 इंटू एक्स आयगन वेक्टर आपल्याला देण्यात आलेले आहेत 1b, इट इज इक्वल टू 0. सो या ठिकाणी 2 ने आयडेंटिटी मॅट्रिक्सला या ठिकाणी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय मिळेल, 2 0 0 2. सो या दोन मॅट्रिक्सचं आपल्याला आता सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सो 1 मायनस 2 मायनस 2, 2 मायनस 0 0, सॉरी 2 मायनस 0 2, 0 मायनस 0 0, 2 मायनस 2 0. या ठिकाणी 1 मायनस 2 मायनस 1 होईल इंटू 1b अँड इट इज इक्वल टू 0 0. ओके, सो आता आपल्याला या ठिकाणी या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो वी विल गेट हियर -1 प्लस 2b इज इक्वल टू 0. इट इम्प्लाइज दॅट 2b इज इक्वल टू 1 and we get b is equal to 1/2. तर या ठिकाणी b ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 1/2, a ची व्हॅल्यू 0, b ची व्हॅल्यू 1/2. सो a प्लस b काय होईल, a इज 0 प्लस b इज 1/2, इट इज इक्वल टू 1/2. सो a प्लस b आपल्याला मिळालेला आहे 1/2. दिस इज आवर आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज an eigenvector of p is equal to 1 1 0 0 2 2 0 0 3 is. तर या ठिकाणी आपल्याला आयगन वेक्टर विचारलेला आहे या मॅट्रिक्ससाठी. तर हा जो क्वेश्चन आहे तुम्ही होमवर्कसाठी घेऊ शकता, तुम्ही स्वतः सॉल्व करा हा क्वेश्चन. तर हा जो क्वेश्चन आहे नोट्समध्ये सॉल्व करून दिलेला आहे.
तर या ठिकाणी फक्त तुम्हाला एक हिंट सांगते की आयगन वेक्टर विचारलेला आहे ह्या मॅट्रिक्ससाठी. आयगन वेक्टरसाठी आपल्याला सर्वात अगोदर आयगन व्हॅल्यू फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ओके, आयगन व्हॅल्यू फाइंड आउट करणं गरजेचं आहे. पण दिलेला मॅट्रिक्स कसा आहे, दिस मॅट्रिक्स इज अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. ओके, आणि अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्सचं जे आयगन व्हॅल्यूज असतात त्या काय असतात, त्या मॅट्रिक्सचे डायगोनल एलिमेंट्स असतात. म्हणजेच लॅम्बडाच्या व्हॅल्यू काय होतील या ठिकाणी 1 2 3. म्हणजेच आयगन व्हॅल्यूज काय मिळणार आहेत आपल्याला 1 2 3 त्या मॅट्रिक्सचे डायगोनल एलिमेंट्स. पण का, कारण तो मॅट्रिक्स आहे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. कारण आपल्याला आयगन व्हॅल्यूची प्रॉपर्टी माहीत आहे, ज्यावेळी मॅट्रिक्स अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स असेल किंवा लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स असेल किंवा डायगोनल मॅट्रिक्स असेल, त्यावेळी त्या मॅट्रिक्सचे आयगन व्हॅल्यूज काय असतात, त्या मॅट्रिक्सचे डायगोनल एलिमेंट्स असतात. नोट्समध्ये तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज डिटेलमध्ये मिळतील. ओके, तर या ठिकाणी आयगन व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यानंतर या प्रत्येक आयगन व्हॅल्यूला आपल्याला आयगन वेक्टर चेक करायचे आहेत. आणि या ठिकाणी सर्वात अगोदर लॅम्बडा इज इक्वल टू 1 असताना त्या ठिकाणी आयगन वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. लॅम्बडा इज इक्वल टू 2 असताना आयगन वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. लॅम्बडा इज इक्वल टू 3 असताना आयगन वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. सो या तिन्हीपैकी कोणतं तरी एका व्हॅल्यूसाठी जो काही आयगन वेक्टर आहे तो या ऑप्शनमध्ये देण्यात आलेला आहे. बिकॉज या ठिकाणी प्रत्येक आयगन व्हॅल्यूसाठी आयगन वेक्टर डिफरंट असणार आहे. ओके, कोणत्या तरी एकाच व्हॅल्यूसाठी या ठिकाणी ऑप्शनमधून आपल्याला आयगन वेक्टर मिळणार आहे. सो या ठिकाणी हा तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन देते, तो तुम्ही सॉल्व करू शकता. किंवा काही प्रॉब्लेम आला हा प्रॉब्लेम सॉल्व करताना तर तुम्ही माझ्या नोट्स रेफर करू शकता. आता आपण या टॉपिकमधला सब टॉपिकमधला लास्ट क्वेश्चन पाहतोय. तर या ठिकाणी हा लास्ट क्वेश्चन आहे आणि यामध्ये आपलं मॅट्रायसिस देखील इथेच कंप्लीट होणार आहे. सो हा जो लास्ट क्वेश्चन आहे तो व्यवस्थितपणे समजून घ्या. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे आणि यामध्ये आपण शॉर्टकट मेथड अप्लाय करणार आहोत. शॉर्टकट फॉर्म्युला या ठिकाणी आपण अप्लाय करणार आहोत. सो गिवन दॅट फाइंड आयगन व्हॅल्यूज अँड आयगन वेक्टर फॉर a इज इक्वल टू 8 -8 -2 4 -3 -2 3 -4 1. तर आता आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स नाही आहे, हा लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स नाही आहे किंवा डायगोनल मॅट्रिक्स देखील नाही आहे. मग आपण आयगन व्हॅल्यूज कशा पद्धतीने फाइंड करणार, डायरेक्टली तर नाही फाइंड आउट करू शकत. एक तर फर्स्ट मेथड काय, आपल्याला जे काही कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन असतात, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचा यूज करून आपण आयगन व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. किंवा सेकंड म्हणजे जी काही शॉर्टकट मेथडचे फॉर्म्युला आपण पाहिलेले आहेत, त्या शॉर्टकट मेथडचं फॉर्म्युला यूज करून आपण या ठिकाणी आयगन व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. आणि आयगन व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यानंतर आपण त्या आयगन व्हॅल्यूचा यूज करून आयगन वेक्टर फाइंड आउट करू शकतो. सो दिस इज 3x3 स्क्वेअर मॅट्रिक्स. तर 3x3 स्क्वेअर मॅट्रिक्ससाठी जो काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनसाठी फॉर्म्युला आहे तो आहे लॅम्बडा क्यूब मायनस S1 लॅम्बडा स्क्वेअर मायनस या ठिकाणी असणार आहे प्लस S2 लॅम्बडा मायनस डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 0. तर आता आपल्याला या ठिकाणी S1 S2 आणि डिटर्मिनंट ऑफ A या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. सो या ठिकाणी S1 म्हणजे काय असतं, S1 इज द सम ऑफ डायगोनल एलिमेंट्स. जो काही मॅट्रिक्स A आपल्याला देण्यात आलेला आहे त्या मॅट्रिक्सच्या जे काही डायगोनल एलिमेंट्स आहेत त्या डायगोनलची एलिमेंट्स म्हणजे असणार आहे S1. तर या ठिकाणी S1 काय होणार आहे, S1 इज इक्वल टू 8 - 3 + 1 इट इज इक्वल टू आपल्याला 8 - 3 + 1 इट इज इक्वल टू 6. ओके, आपल्याला S1 ची व्हॅल्यू मिळालेली 6. आता आपल्याला S2 फाइंड आउट करायचा आहे. S2 आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करतो, जे काही डायगोनल एलिमेंट्स आहेत त्या डायगोनल एलिमेंटचे जे मायनर आहेत त्या मायनरची सम म्हणजेच S2 मिळणार आहे. सो आता एक एक डायगोनल एलिमेंटसाठी आपण मायनर पाहूया. सो या ठिकाणी 8 या डायगोनल एलिमेंटसाठी मायनर काय होणार आहे, तर 8 हा एलिमेंट ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे ते आपल्याला ओमिट करायचे आहे आणि बाकीचे जे एलिमेंट्स राहणार आहेत ते आपण डिटर्मिनंटमध्ये घेणार आहोत. सो डिटर्मिनंट ऑफ -3 -2 -4 1 प्लस सेकंड डायगोनल एलिमेंट इज -3. आता हे -3 हा एलिमेंट ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे ते आपल्याला निग्लेक्ट करायचे आहे आणि रिमेनिंग एलिमेंटचा आपल्याला
डिटर्मिनंट घ्यायचा आहे. सो या ठिकाणी काय होईल 8 - 2 3 1 प्लस आता थर्ड डायगोनल इलेमेंट्स काय आहे या ठिकाणी 1. तर हा 1 इलेमेंट ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे त्यांना आपल्याला निग्लेक्ट करायचा आहे आणि जे काही रिमेनिंग इलेमेंट्स आहेत त्यांचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. सो डिटर्मिनंट ऑफ 8 -8 4 -3. सो आता आपल्याला या ठिकाणी हा डिटर्मिनंट सॉल्व करावा लागेल. सो -3 × 1 -3 -4 × -2 8 प्लस 8 × 1 8 minus 3 × -2 -6 plus minus get plus 8 × -3 -24 minus 4 × -8 -32 plus it is equal to या ठिकाणी कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला S2 ची व्हॅल्यू मिळणार आहे या ठिकाणी 11. ओके, S1 ची व्हॅल्यू मिळालेली आहे 6, S2 ची व्हॅल्यू मिळालेली आहे 11. आता आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करायचा आहे. सो डिटर्मिनंट ऑफ ए काय होईल इट इज इक्वल टू 8 × -3 -8 माइनस गेट प्लस. सो 8 × 4 -3 × -2 -6 minus become plus -2 × -16 plus 9 इट इज इक्वल टू. तर या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए आपल्याला मिळणार आहे +6. ओके, सो आपल्याला S1 S2 आणि डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. तर त्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी पुट करणार आहोत. सो लॅम्बडा क्यूब मायनस S1 इज 6. ओके, 6 लॅम्बडा स्क्वेअर प्लस S2 इज 11 लॅम्बडा मायनस डिटर्मिनंट ऑफ ए इज 6 इट इज इक्वल टू 0. आता हे जे काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचे आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. रूट्स फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे लॅम्बडाच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत आणि हे लॅम्बडाची व्हॅल्यू म्हणजे काय असतात आयगन व्हॅल्यूज असतात. सो ज्यावेळी असे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपण सर्वात अगोदर काय करतो लॅम्बडाची व्हॅल्यू कन्सिडर करतो 1 2 3. सपोज लॅम्बडा इज इक्वल टू 1 असेल त्या केसमध्ये या ठिकाणी आपल्याला याचे रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. तर हे जे काही इलेमेंट्स आहेत या टर्ममधले कॉन्स्टंट आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत 1 -6 11 -6. सर्वात अगोदर आपण या ठिकाणी लॅम्बडाचा एक रूट 1 कन्सिडर केला. सो 1 या ठिकाणी आपल्याला डिवाइड करायचा आहे 1 ने या बाकीच्या टर्मला. सो 1 × 1 1 -6 1 काय प्लस 1 काय होईल -5 1 × -5 -5. सो 11 -5 दिस इज 6 1 × 6 6 -6 + 6 0. सो या ठिकाणी 0 रिमेन राहिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी लॅम्बडाची व्हॅल्यू या इक्वेशनसाठी 1 आहे. सो या ठिकाणी आपल्याला काय मिळेल एक रूट तर लॅम्बडा इज इक्वल टू 1 मिळालेला आहे. सो लॅम्बडा -1 × या ठिकाणी आपल्याला इक्वेशन काय मिळेल क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल लॅम्बडा स्क्वेअर -5 लॅम्बडा प्लस 6 इज इक्वल टू 0. सो लॅम्बडा -1 × या ठिकाणी लॅम्बडा स्क्वेअर -5 लॅम्बडा प्लस 6 यांचे रूट्स काय होतील लॅम्बडा -2 लॅम्बडा -3 इट इज इक्वल टू 0. तर यावरून आपल्याला लॅम्बडाच्या व्हॅल्यू काय मिळाल्या लॅम्बडा इज इक्वल टू 1 2 3. ओके, तर म्हणजेच आपल्याला या आयगन व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. तर आता आपल्याला या आयगन व्हॅल्यूजसाठी आयगन वेक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. आता आयगन वेक्टर्स फाइंड आउट करायचे म्हणजे आपल्याला प्रत्येक आयगन व्हॅल्यू या ठिकाणी कन्सिडर करावी लागणार आहे. सो या ठिकाणी फर्स्ट आयगन व्हॅल्यूसाठी आपण या ठिकाणी आयगन वेक्टर फाइंड आउट करून पाहूया. सो लॅम्बडा इज इक्वल टू 1 यासाठी आपण आयगन वेक्टर फाइंड आउट करणार आहोत. सो आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन माहित आहे a - λI × x इज इक्वल टू 0. मॅट्रिक्स हे आपल्याला देण्यात आलेला आहे मॅट्रिक्स हे आपल्याला माहित आहे. सो या ठिकाणी काय होईल मॅट्रिक्स A इज 8 -8 -2 4 -3 -2 3 -4 1 मायनस या ठिकाणी लॅम्बडाची व्हॅल्यू आपण ज्यावेळी आयगन व्हॅल्यू 1 असेल त्यावेळी आपण
आयगन वेक्टर्स फाइंड आउट करतोय. सो हिअर व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इज 1 इंटू या ठिकाणी 3/3 मॅट्रिक्स आहे म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण 3/3 चा कन्सिडर करणार. सो 1 0 0 0 1 0 0 0 1 इंटू एक्स. एक्समध्ये सपोज आपण XYZ कन्सिडर केलं किंवा याला आपण X1 Y1 Z1 म्हटलं आणि सपोज लॅम्बडा ज्यावेळी आपण लॅम्बडा इज इक्वल टू 2 साठी आयगन वेक्टर्स फाइंड आउट करू त्यावेळी या ठिकाणी एक्सला X2 Y2 Z2 देखील म्हणू शकतो. ओके, इट इज इक्वल टू 0 0 0 किंवा फक्त 0 लिहिलं तरी इट्स ओके. ओके, आता या ठिकाणी हे मॅट्रिक्स आपल्याला सॉल्व करावं लागेल. सो 8 - 1 या ठिकाणी होईल 7. तर या ठिकाणी जे काही कॅल्क्युलेशन होणार आहे ते फक्त डायगोनल इलेमेंटसाठी कॅल्क्युलेशन होणार आहे आणि बाकीचे ज्या इलेमेंट्स असणार आहे ते ॲज इट इज असणार आहे. सो 7 - 8 - 2 4 -3 - 1 -4 -2 ॲज इट इज 3 -4 1 - 1 0. ओके, इंटू x1 y1 z1 इट इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म मिळालेला आहे यावरून आपल्याला x1 y1 z1 च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत म्हणजेच आपल्याला आयगन वेक्टर्स मिळून जातील. सो आता या ठिकाणी आपल्याला शॉर्टकट मेथडसाठी आपण या ठिकाणी क्रॅमर्स रूल अप्लाय करणार आहोत. ओके, सो क्रॅमर्स रूल अप्लाय करताना आपल्याला या ठिकाणी अशा 2 इक्वेशन्स सिलेक्ट करायचे आहेत ज्यांची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जर आपण केली तर त्याची व्हॅल्यू 0 आली नाही पाहिजे. असे 2 इक्वेशन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. सो सपोज या ठिकाणी आपण पहिले 2 एलिमेंट्स या ठिकाणी पहिले 2 इक्वेशन या ठिकाणी काय होतील, डायरेक्टली याला आपण काय करूया इक्वेशन फॉर्ममध्ये लिहूया. इक्वेशन फॉर्ममध्ये काय होतील, हे दिलेले मॅट्रिक्स फॉर्मला आपण इक्वेशनमध्ये कन्वर्ट केलं. 7x1 - 8y1 - 2z1 इट इज इक्वल टू 0. देन 4x1 - 4y1 - 2z1 इज इक्वल टू 0. थर्ड इक्वेशन बिकम 3x1 - 4y1 या ठिकाणी 0 इज इक्वल टू 0. सो आपण या ठिकाणी फर्स्ट 2 इक्वेशन कन्सिडर करूया आणि यावर क्रॅमर्स रूल आपण अप्लाय करणार आहोत. सो या ठिकाणी काय होईल, x1 डिवायडेड बाय आपण काय करतो क्रॅमर्स रूलसाठी सर्वात अगोदर x1 y1 z1 आणि या ठिकाणी मिडल टर्मचा या ठिकाणी कोएफिशिएंट मायनस असतो. इट इज इक्वल टू आता या ठिकाणी डिवायडेड बाय काय करायचं आहे, डिटर्मिनंट घ्यायचा आहे. डिटर्मिनंट कसा घेणार, एक्सचे जे कोएफिशिएंट आहे या ठिकाणी ही टर्म जी आहे ही आपल्याला ॲज इट इज ठेवायचे आहे आणि y1 z1 चे कोएफिशिएंट घ्यायचे आहेत. कशासाठी, x1 साठी. तर या ठिकाणी होईल -8 -2 -4 -2. आता y1 साठी काय करणार आपण, x1 आणि z1 चे कोएफिशिएंट डिटर्मिनंटमध्ये घेणार. सो y1 डिवायडेड बाय 7 4 -2 -2. फर्स्ट 2 इक्वेशन आपण या ठिकाणी क्रॅमर्स रूलसाठी घेत आहोत. इज इक्वल टू z1 डिवायडेड बाय, तर या ठिकाणी z1 साठी काय करणार आपण, x1 आणि y1 चे कोएफिशिएंट घेणार म्हणजे 7 -8 4 -4. आता हे डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचे आहे. सो x1 डिवायडेड बाय -8 -2 16 -4 इंटू -2 +8 इट इज इक्वल टू -y1 डिवायडेड बाय 7 इंटू 2 -14 -4 इंटू -2 -8 माइनस प्लस इट इज इक्वल टू z1 डिवायडेड बाय -32 सॉरी या ठिकाणी -28 मायनस या ठिकाणी +32. ओके, सो या ठिकाणी आपल्याला मिळेल x1 डिवायडेड बाय 8 इट इज इक्वल टू -y1 डिवायडेड बाय -6 इट इज इक्वल टू z1 डिवायडेड बाय 4. सो या ठिकाणी x1 y1 z1 यांचे जे डिनोमिनेटर असणार आहेत तेच काय असणार आहे, आयगन वेक्टर्स असणार आहे. सो या ठिकाणी मायनस मायनस साइन या ठिकाणी प्लस होईल. सो
x1 y1 z1 म्हणजेच आयगन वेक्टर आपल्याला काय मिळाले कशासाठी लॅम्बडा इज इक्वल टू 1 या आयगन व्हॅल्यूसाठी इट इज इक्वल टू 8 6 4. तर या ठिकाणी आपण 2 ने याला डिवाइड देखील करू शकतो जसं की आपल्याला मिळेल 4 3 2. सो दिस इज आयगन वेक्टर्स. ओके, आयगन वेक्टर फॉर आयगन व्हॅल्यू लॅम्बडा इज इक्वल टू 1. तर अशाच पद्धतीने या ज्या काही आयगन वेक्टर्स आहेत त्या तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत ज्यावेळी आयगन व्हॅल्यू 2 असेल आणि आयगन व्हॅल्यू 3 असेल त्यावेळी. ओके, तर अशा पद्धतीने आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. एक्झाममध्ये बेसिकली 2x2 साठीच विचारलं जाईल बिकॉज 2019 मध्ये आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टरवर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. 2x2 मॅट्रिक्स देण्यात आलं होतं तेव्हा. बट 2x2 मॅट्रिक्स आणि 3x3 मॅट्रिक्स या दोन्ही मॅट्रिक्सचं व्यवस्थित प्रिपरेशन करा आणि जे काही शॉर्टकट मेथड जे आहेत शॉर्टकट फॉर्म्युली जे आहेत त्या बेसिकली यूज करा बिकॉज तुम्ही जी काही लेंदी प्रोसेस आहे त्याच्या थ्रू जाल तर तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करायला खूप अवघड जाईल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर जर तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये आन्सर फाइंड आउट करायचं असेल यांचं तर तुम्हाला त्यासाठी आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या व्यवस्थितपणे माहीत असल्या पाहिजे. जसं की आपण अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आणि ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये पाहिलं की या मॅट्रिक्ससाठी आयगन व्हॅल्यूज काय असतात त्या मॅट्रिक्सचे जे डायगोनल इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट्स म्हणजेच ते आयगन व्हॅल्यूज असतात त्या मॅट्रिक्ससाठी. तर अशा ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या व्यवस्थितपणे समजून घ्या, व्यवस्थितपणे लक्षात ठेवा तरच तुम्हाला या सबटॉपिकवरील क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतील. सो नोट्समध्ये या सर्व प्रॉपर्टीज तुम्हाला डिटेलमध्ये देण्यात आलेले आहे. सो या ठिकाणी आपला मॅट्रायसेस हा जो टॉपिक आहे तो फिनिश झालेला आहे आणि इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचा जो सिलेबस आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामसाठी तो देखील या ठिकाणी फिनिश झालेला आहे. सो जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.